नांदेड परिसरात अनेक अशी मंदिरे आहेत जी आपल्याला ऐतिहासिक आणि पौराणिकतेची साक्ष देतात. यापैकी काही स्थळे आपण ब्लॉगच्या माध्यमातून माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहिली आहेत, ज्यामध्ये नरसिंह मंदिर शंखतीर्थ, महादेव मंदिर मार्कंडेश्वर, गोदावरी नदीपात्रातील स्वयंभू गणपती मंदिर त्रिकूट, काळेश्वर मंदिर, कपिलेश्वर मंदिर, रत्नेश्वरी माता मंदिर, केदारगुडा आणि वाकाटककालीन वैष्णवपंथी शिवरलेणी. आज आपण अशाच एका पौराणिक महत्त्व असलेल्या देवस्थानाला भेट देणार आहोत. आपण जातोय विमलेश्वर महादेव मंदिर मरळक येथे. नमस्कार, मी अंकिता रवंदे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. मी तुमच्यासाठी नवीन पर्यटन स्थळे आणि ऐतिहासिक ठिकाणे माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असते. असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर आज आपण नांदेड जिल्ह्यातील एक प्राचीन शिवमंदिर बघण्यासाठी जाणार आहोत. आज आपण जातोय मरळक येथे. मरळक येथील प्राचीन मंदिर हे नांदेड शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असून नांदेड पूर्णा रोडवर मरळक फाट्यापासून हे 5 किलोमीटर अंतरावर आहे. प्रवास करताना मरळककडे जाण्याचे मार्गदर्शक फलक आपल्याला जागोजागी दिसतात. मरळकसाठी प्रवास करताना आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला समृद्ध सुपीक अशी शेती दिसते. त्यातील डौलणारं पीक पाहून मनाला आनंद वाटतो. असा सुखद प्रवास करून आम्ही मरळक येथे येऊन पोहोचलो. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मंदिरात प्रवेश करताना आधुनिक वास्तुकलेच्या पद्धतीने बांधलेलं प्रवेशद्वार दिसतं. आजूबाजूचा मंदिर परिसर हा सुशोभीकरण करण्यासाठी आधुनिक पद्धतीने बांधला असला तरी मूळ हेमाडपंथी मंदिर आणि नवीन शैलीचे बांधकाम कुठेही विसंगत वाटत नाही. मंदिर परिसरात आपल्याला 3 दिशेला 3 प्रवेशद्वार दिसतात. त्यातील मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला भव्य अशा नंदीचे दर्शन होते. मंदिरावर आपल्याला वेगवेगळ्या मूर्त्या बघायला मिळतात. त्यामध्ये शिव पार्वती, गणेश, दत्तात्रय, नटराज, वीरभद्र, श्रीकृष्ण, रेणुकाचार्य, हनुमान इत्यादी मूर्त्या आहेत. चला आता आपण विमलेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेऊ आणि त्याची माहिती जाणून घेऊया.
नमस्कार. जय विमलेश्वर. मी शिवलिंग गुरुलिंग स्वामी महादेव देवस्थान मरळक येथील पुजारी असून आम्ही या विमलेश्वर देवस्थानची वंशपरंपरागत सेवा करत आली आहोत. या विमलेश्वर देवस्थानचे प्राचीनत्व जर सिद्ध करायचं म्हटलं तर आपण ग्रंथाचा आधार, रामायणाचा आधार, महाभारताचा आधार जर घेत गेलो आपण तर या विमलेश्वर देवस्थानचे पुरावे रामायण, महाभारत या ठिकाणी सापडतात. जेव्हा राम 12व्या वर्षी वशिष्ठ मुनीच्या त्यांचे गुरु त्यांच्या आदेशावरून 12 ज्योतिर्लिंग यात्रा करण्याकरता तीर्थयात्रा निघाले होते, त्यावेळेस या गोदावरीच्या काठावर तीर्थयात्रा करत करत नांदेडला आले. नांदेड आल्यानंतर ते आपल्या इथून ते अंतेश्वर म्हणून ठिकाण आहे, तर अनंत ऋषी आहेत तिथं, त्यांची भेट घेऊन अंतेश्वरून या मरळक या ठिकाणी आली आणि या इथून नंतर औंढा ठिकाणी गेले. अशा प्रकारचा उल्लेख रामायणामध्ये आहे. पुन्हा आणखीन रामविजयच्या 5व्या अध्यायामध्ये उल्लेख आहे. आणि पांडव ज्यावेळेस अज्ञातवासाच्या काळामध्ये तीर्थयात्रा करण्याकरता गेले होते त्यावेळेस 5ही पांडव या ठिकाणी दर्शनाला आले होते असा उल्लेख महाभारतामध्ये आहे. आणि या आमच्या मरळक येथील महादेवाचे नाव विमलेश्वर आहे. आणि विमलेश्वर नावाच्या पाठिंबाची भूमिका अशी आहे की शास्त्रामध्ये आनवमल, माय्यमल आणि कार्मिक मल अशा प्रकारचे 3 मल शास्त्राने सांगितलेले आहेत. आणि त्या तिन्ही मलाचं निवारण करणारा, त्या तिन्ही मलापासून दर्शनाला आलेल्या प्रत्येक जीवाला मुक्ती देणारा म्हणून त्याचे नाव विमलेश्वर असे ठेवण्यात आले आहे. प्राचीन ऋषीने नाव असे ठेवले आहे त्यांचे या मुली. आणि हे लिंग म्हणजे फार लिंग प्राचीन आहे. आणि या प्राचीन लिंगावर चालुक्य काळामध्ये त्या चालुक्य राजानं यावर मंदिर बांधलेलं आहे असं पुरातत्व खात्याचं म्हणणं आहे. येथे शेकडो वर्षापासून असलेलं वटवृक्ष मंदिर परिसराची शोभा वाढवतं. या मंदिराचं आकर्षण म्हणजे येथील दीपमाळ आणि कलशाकृती बारव. मंदिर परिसरातील दीपमाळ ही 32 फूट उंच असून दर सोमवारी गावातील एका कुटुंबाचा दीपमाळ प्रज्वलित करण्याचा मान असतो. हा मान त्या कुटुंबास अंदाजे 5 वर्षांनी पुन्हा मिळतो.